या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अहिल्या आणि पारू मंदिरामध्ये देवीच्या दर्शनासाठी येतात आणि त्यावेळी पारू मनाशी विचार करत म्हणत असते की बाच्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे काय माहिती. पण आता तो आदित्य सरांना जास्त काही बोलायला नको, कारण जर आदित्य सर त्याला उलट काही बोलले तर मग अजून प्रॉब्लेम निर्माण होतील. आणि त्याचवेळी आदित्यही त्या ठिकाणी येतो. त्याने देवीची ओटी आणलेली असते. तर अहिल्या त्याला म्हणते की आदित्य ती ओटी माझ्याकडे दे, पण आदित्य ती पारूच्या हातात ठेवतो आणि या गोष्टीमुळे अहिल्याला वाईट वाटतं. त्यानंतर मग ती गुरुजींना सांगते की पारूच्या नावाने देवीची ओटी भरायची आहे आणि मग गुरुजी देवीची ओटी भरतात आणि नारळ पारूच्या पात्रात ठेवतात. त्यानंतर पारू त्यांचा आशीर्वाद घेते. तर ते गुरुजी सौभाग्यवती हो असा तिला आशीर्वाद देतात आणि अहिल्याला म्हणतात की तुमच्या मुलाचा आणि सुनेचा सुखाचा संसार होईल. सुनेच्या रूपात तुमच्या घरात साक्षात लक्ष्मी आली आहे. आणि हे ऐकून अहिल्या म्हणते की गुरुजी तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ही माझी सून नाही आहे आणि आदित्यचं अजून लग्न झालेलं नाही आहे. जेव्हा त्याचं लग्न होईल आणि माझी सून माझ्या घरात येईल तेव्हा मी त्या दोघांना घेऊन मंदिरात दर्शनासाठी नक्की येईल. आणि त्यावर ते गुरुजीही हो म्हणतात आणि गैरसमजासाठी माफी मागतात. त्याचवेळी मारुती पुढे म्हणतो की अहिल्या मॅडम, ज्यावेळी आदित्य सरांची बायको सून म्हणून तुमच्या घरात येईल ना, त्यावेळी मी तुम्हाला आणि मालकीनबाईंना दर्शनासाठी या मंदिरात नक्की घेऊन येईल. आणि ते ऐकून अहिल्या आनंदाने म्हणते की हो मारुती. तर मारुती मुद्दाम आदित्य आणि पारूकडे पाहत म्हणतो की कधी कधी लोकांचा गैरसमज होतो, त्यांना अशक्य वाटणारी नातीसुद्धा शक्य वाटू लागतात. आणि हे ऐकून अहिल्या थोडी रागातच म्हणते की त्या गुरुजींनी जर मला आधीच विचारलं असतं ना तर इतका मोठा गैरसमज झाला नसता. कारण आदित्यने मला आधीच वचन दिलं आहे की मी जी मुलगी त्याच्यासाठी पसंत करेल त्या मुलीसोबतच तो लग्न करेल. आणि अहिल्याचं असं बोलणं ऐकून आदित्य आणि पारू खाली मान घालतात. तर मारुती हसतच त्यांच्याकडे पाहत असतो आणि मग अहिल्या मारुती तेथून बाहेर पडतात. पारू आणि आदित्य मात्र रडतच एकमेकांकडे पाहत असतात. तर दुसरीकडे प्रिया तिच्या खोलीत बसलेली असते. तितक्यात आदित्य त्या ठिकाणी येतो. तो प्रियाला प्रीतमबद्दल विचारतो आणि त्यावेळी मग प्रीतमसुद्धा तिथे येत म्हणतो की दादा काय झालं. तर आदित्य त्याला सांगतो की उद्या मी जी मीटिंग हँडल करणार होतो ती प्लीज तू कर, कारण मला एक वेगळं काम आहे. आणि हे ऐकून प्रीतम त्याला विचारतो की दादा काय झालं, सगळं ठीक तर आहे ना. पण आदित्य काही बोलतच नसतो. त्यानंतर प्रिया त्याला विचारते की तुमचं दर्शन कसं झालं, पण त्यावरही आदित्य काहीच उत्तर देत नाही. आणि त्यामुळे प्रिया आणि प्रीतम त्याला शांतपणे बसायला सांगतात आणि विचारतात की नेमकं काय झालं आहे दादा. जर तुम्ही आम्हाला काही सांगितलं नाही तर आम्ही तुमची मदत करू शकणार नाही. आणि मग आदित्य मंदिरामध्ये घडलेला सगळा प्रकार त्या दोघांना सांगू लागतो. आणि मग तो रडतच म्हणतो की मी जितक्या गोष्टी सॉर्ट आऊट करण्याचा प्रयत्न करतोय ना तितकंच सगळं कॉम्प्लिकेटेड होत चाललंय. मला खरंच कळत नाही आहे नेमकं करायचं तरी काय. कारण मारुती मामा पारूला घरात ठेवायला तयार नाही आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की जर तुम्हा दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, ती तुमची बायको आहे, तर तिला तुमच्या घरी घेऊन जा, मी तिला माझ्या घरात ठेवणार नाही. आणि हे ऐकून प्रियाला आणि प्रीतमला धक्काच बसतो. तर आदित्य म्हणत असतो की मला पारूला या घरात सून म्हणून घेऊन यायचंच आहे, पण मी तिला असा नाही ना घेऊन येऊ शकत, मी आईला काय सांगू. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार सुरू असतानाच प्रीतमला अचानक एक कल्पना सुचते. तो आदित्यला आणि प्रियाला म्हणतो की माझ्याकडे एक आयडिया आहे, आपण एक काम करूयात. मी आईकडे जातो आणि सहज भंकस करत तिला सांगतो की पारूला या घरची सून कर आणि मग आपल्याला समजेल की तिच्या मनात नेमकं काय आहे. म्हणजे आपल्याला तिची रिॲक्शन जाणून घेता येईल आणि त्यानुसार पुढे काय करायचं हे आपण ठरवू. पण ते ऐकून आदित्य काळजीत पडतो. तो म्हणत असतो की प्रीतम यात खूप रिस्क आहे. पण प्रिया म्हणते की दादा मला सुद्धा प्रीतमचं म्हणणं पटतंय, आपण एकदा ट्राय करून पाहायला काय हरकत आहे. आणि मग आदित्यही म्हणतो की ठीक आहे, पण तुम्ही जे काही कराल ते जपून करा. आणि त्यावेळी प्रीतम म्हणतो की हो दादा तू काही काळजी करू नको. तर दुसरीकडे ती दामिनी तिचा भाचा परितोष घरी येणार असतो, म्हणून त्याच्यासोबत इंग्रजीमध्ये कसं बोलायचं याची प्रॅक्टिस करत असते. आणि तिची ती इंग्रजी भाषा ऐकून मोहन मात्र हसत असतो. आणि मग त्यानंतर दामिनी त्याला सांगू लागते की तुम्हाला माहिती आहे का, परितोष आता खूप मोठा बिझनेसमॅन झाला आहे, वहिनींपेक्षा सुद्धा मोठा. आणि आता मी ठरवलं आहे की मी त्याच्यासोबत पार्टनरशिप करणार आणि मग मी सुद्धा वहिनींसारखीच एक बिझनेस वुमन होणार. आणि दामिनीची ही सगळे स्वप्न ऐकून मोहनला मात्र हसू येत असतं.
तर दुसरीकडे प्रीतम, प्रिया आणि आदित्य अहिल्याकडे जाण्यासाठी निघतात. पण मग त्यानंतर प्रीतम त्या दोघांना सांगतो की तुम्ही इथेच थांबा, मी एकटा आईसोबत जाऊन बोलतो. त्यामुळे मग आदित्य आणि प्रिया लांबूनच अहिल्याचं आणि प्रीतमचं बोलणं ऐकू लागतात. तर इकडे अहिल्या, श्रीकांत आणि दामिनी गप्पा मारत बसलेले असतात. दामिनी त्या दोघांना परितोषबद्दलच सांगत असते आणि त्यांचं बोलणं सुरू असताना प्रीतम त्या ठिकाणी येतो. मुद्दाम दामिनीला विचारतो की कोण परितोष, आणि मग दामिनी त्याला परितोषबद्दल सांगू लागते. पण मग प्रीतम म्हणतो की ते सगळं जाऊ दे, मला तुमच्यासोबत नाही का वेगळ्याच विषयावर बोलायचं आहे. आणि ते ऐकून अहिल्या विचारते की काय झालं प्रीतम. तर प्रीतम नाटक करत म्हणतो की अगं आई, तुला असं वाटत नाही का की तू प्रियावर अन्याय करतेस. आणि ते ऐकून अहिल्या आश्चर्याने विचारते की मी असं काय केलं. तर प्रीतम म्हणू लागतो की अगं प्रिया दिवसभर घरात किती काम करत असते आणि ती सतत काम करत असते, त्यामुळे मला ती वेळ देऊ शकत नाही आणि मला याच विषयी तुझ्याकडे ना कंप्लेंट करायची होती. आणि हे ऐकून दामिनी म्हणते की वा प्रीतम, म्हणजे घरातली सगळी कामं तुझी बायको करते का, मग मी काय करते. आणि ते ऐकून अहिल्या पटकन म्हणते मस्करी. त्यामुळे सगळेजण हसू लागतात. आणि मग अहिल्या म्हणते की अगं दामिनी, मी तुला काही नाही बोलले, प्रीतम मस्करी करतोय असं मला म्हणायचं होतं. आणि त्यावर दामिनीसुद्धा लगेच विश्वास ठेवते. आणि मग त्यानंतर प्रीतम म्हणू लागतो की अगं आई, मी खरंच मस्करी करत होतो, पण मला ना आता दादाची काळजी वाटते. अगं म्हणजे बघ ना, दादा माझ्यापेक्षा मोठा आहे, पण त्याच्या आधी माझं लग्न झालं आणि आता तर तू दादाच्या लग्नाचा काही विचारच करत नाही आहे. आणि ते ऐकून अहिल्या म्हणते की ते अनुष्का प्रकरण घडल्यापासून ना आदित्यसाठी मुलगी बघण्याची मला तर भीतीच वाटते. आणि ते ऐकून प्रीतम पटकन बोलतो की मग मी मुली पाहू का. आणि हे ऐकून सगळेजण त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागतात. तर प्रीतम हसतच म्हणतो की मला तसं म्हणायचं नव्हतं, दादासाठी माझ्या नजरेत एक मुलगी आहे आणि मला तिच्याबद्दलच तुम्हाला सांगायचं होतं. आणि हे ऐकून अहिल्या आनंदाने विचारते की प्रीतम, कोण आहे ती मुलगी. तर प्रीतम म्हणू लागतो की आई, ती मुलगी ना अगदी तुला हवी तशीच आहे, ती आपलं घर नक्की सांभाळेल. आणि ते ऐकून अहिल्या आनंदाने विचारते की अरे मग मला तू तिचा फोटो दाखव, जर मला आवडली ना तर मग आपण लगेच आदित्यसाठी तिला मागणी घालूयात. आणि हे ऐकून प्रीतम मग लगेच मोबाईलमध्ये पारूचा फोटो शोधायला सुरुवात करतो. तर हे सगळं काही आदित्य आणि प्रिया लांबूनच अगदी श्वास रोखून पाहत असतात. आणि मग त्यानंतर प्रीतम पारूचा फोटो अहिल्याला दाखवणारच असतो, पण त्याआधीच दामिनी त्याच्या हातून मोबाईल घेताना म्हणते की अरे प्रीतम, मला तरी पाहू दे, आदित्यसाठी तू कोणती मुलगी शोधली असते. आणि मग त्यानंतर जेव्हा ती पारूचा फोटो पाहते तेव्हा तिला तर मोठा धक्काच बसतो. ती म्हणत असते की ही पारू म्हणजे आता ही 1.5 दमडीची मोलकरीण आपल्या घरची सून होणार का. आणि ते ऐकून अहिल्या म्हणते की हे काय बोलतेस तू. आणि मग दामिनी प्रीतमच्या मोबाईलमधील फोटो तिला सुद्धा दाखवते. आणि प्रीतम खरंच आपल्याला पारूचा फोटो दाखवणार होता हे लक्षात आल्यावर अहिल्या तर खूपच चिडते. ती प्रीतमला म्हणू लागते की प्रीतम, तू मूर्ख आहेस का, तुझी हिंमत कशी झाली अशी मस्करी करायची. आणि ते ऐकून आदित्य, प्रिया आणि प्रीतम खूपच घाबरतात. तर श्रीकांत अहिल्याला समजावण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो की अगं प्रीतम फक्त मस्करी करत होता. पण अहिल्या म्हणते की हे बघ श्रीकांत, या घरच्या सुनेबद्दल आणि आदित्यच्या होणाऱ्या बायकोबद्दल कोणीही मस्करी केली ना तर ते मी खपवून घेणार नाहीये. आणि हा विचारच कसा काय करू शकतो की पारू या घरची सून होऊ शकते. मला मान्य आहे की पारू एक खूप चांगली मुलगी आहे, ती सर्व गुण संपन्न आहे आणि आत्तापर्यंत तिने या घरासाठी खूप काही केले, पण याचा अर्थ असा नाही की मी तिचा या घरची सून म्हणून स्वीकार करेल. मी तिला या घरची मुलगी म्हणून स्वीकारेल, पण सून म्हणून कधीच नाही. त्यामुळे पुन्हा असा विचारही करू नको. आणि अहिल्याचं असं बोलणं ऐकून प्रीतमला, आदित्यला आणि त्या प्रियाला खूपच वाईट वाटतं. आदित्य तर पूर्णपणे खचूनच गेलेला असतो. तर दुसरीकडे मारुती जेवणाची तयारी करत असतो आणि त्यावेळी पारू, गणी त्या ठिकाणी येतात. पारू म्हणू लागते की अरे बा, हे काय करतोयस तू, मी ही सगळी तयारी करते. पण मारुती म्हणत असतो की नाही मालकीनबाई, तुम्ही आमच्या मालकीनबाई आहात, तुम्हाला आम्ही काम कसं सांगणार, तुम्ही ना वरती बसा, आराम करा, ही सगळी कामं आम्ही करतो. पण ते ऐकून गणी म्हणतो की अरे बा, तुला स्वयंपाक करता येणार आहे का, नाही ना, आणि काही झालं ना तरी मी तुझ्या हातचं खाणार नाही. आणि ते ऐकून मारुती खूप चिडतो आणि गणीला म्हणतो की तुला माझ्या हातचं खावंच लागेल. आणि त्यामुळे पारू म्हणते
बा मला मान्य आहे तुझा माझ्यावर राग आहे, पण तो राग तू गणीवर कशासाठी काढतोय? आणि हे ऐकून मारुती हात जोडून म्हणतो की मालकीनबाई माफ करा, मी यापुढे त्याच्यावर अजिबात रागवणार नाही, माझ्याकडून चूक झाली. आता तुम्हीच त्याला पाठीशी घातलं आहे म्हटल्यावर मी तरी काय बोलणार ना. आणि ते ऐकून पारूला खूपच वाईट वाटतं. ती मारुतीला समजवण्यासाठी त्याच्या मांडीवर हात ठेवते, पण मारुती रागातच तिचा हात बाजूला करतो आणि तेथून निघून जातो. आणि त्याचं असं विचित्र वागणं पाहून पारूला तर काय करावं हेच सुचत नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.